हॅलो मित्रांनो, तुम्ही माझ्या मुंबईच्या वारी या सिरीजला खूप खूप छान प्रतिसाद दिलाय. आता परत एकदा मी आलोय आणि यावेळी मी माझी नव्हे तर मुंबईची स्टोरी सांगणार आहे. यावेळच्या मुंबईच्या वारीमध्ये मुंबईची कहाणी असणार आहे. मुंबई नेमकी कशी चालते, मुंबईचा प्रवास कसा असतो, मुंबईत जगण्याचे नियम काय आहेत, हे सगळं काही आपण यावेळच्या सिरीजमध्ये पाहणार आहोत. आता भावांनो, आपण सिरीज तर सुरू केली, पण सिरीज स्टार्ट कुठून करायची हा प्रश्न माझ्या मनात पडलेला आहे. म्हणजे होतं काय की आपण एखादी मोहीम हाती घेतो, पण ती मोहीम फत्ते करण्यासाठी नेमकी सुरुवात कुठून करायची हेच आपल्याला माहित नसतं. अशीच काहीशी परिस्थिती सध्या माझी झाली. पण ती मुंबईच्या गर्दीला ना गावातले लोक खूप घाबरतात. म्हणजे मुंबईमध्ये आपण सर्वाइव्हच करू शकणार नाही असं त्या लोकांना वाटतं मुंबईतली गर्दी बघून. त्यामुळं ही गर्दी जी आहे, ती गर्दी नेमकं कसं जगते, ही गर्दी प्रवास करताना कुठले नियम फॉलो करते ना, इथून आपण सुरुवात करू. मुंबईचा प्रवासच हा लोकल पासून सुरू होतो, त्यामुळं सध्या लोकल पासून आपली ही जर्नी जी आहे ती स्टार्ट करूया. मित्रांनो, सध्या मी आता लोकलच्या स्टेशनवर जातोय. लोकलचं स्टेशन दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, हे लोकलचं स्टेशन आहे. हा मागे रूळ आहे. लोक येत राहतात, जात राहतात. इथे तुम्हाला हे असे जे आहेत काम करणारे माणसं सुद्धा दिसतात लोकलमध्ये. मला जे आहे ती ही लोकल पकडायची आहे आणि त्यासाठी मी आता हे या पुलावरनं खाली जातोय. बघा, मी तो जो पूल दिसतोय ना, त्या पुलावरनं चढत आलो असा, आणि आता असा परत इकडं खाली आलोय. आणि इकडे खाली गेल्यानंतर मला दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती मला हवी असलेली लोकल भेटणार. हे असे सोपे सोपे नियम आहेत. तुम्ही फार तर फार महिनाभर जरी राहिलं नाही या परिसरामध्ये, तरी तुम्हाला समजून येतं नेमकं कसं लॉजिक असतंय. लॉजिक आहे की गावाकडच्या माणसांना वाटतं की मुंबईच्या लोकलमध्ये कायमस्वरूपी गर्दी असते. पण हे बघा, माझ्या बाजूचं सीट एकदम खाली आहे, माझ्या पुढचं सुद्धा सीट खाली आहे. आणि हे बघा, एकदम नॉर्मल अशी लोक आहेत. काय होतं की सकाळच्या म्हणजे ऑफिशियल टाइम मध्ये जर तुम्ही प्रवास करायचं म्हटलं ना, तर त्याच वेळी गर्दी असते. एरवी मुंबईमध्ये दुपारी म्हणा किंवा लेट नाईटला म्हणा गर्दी तेवढी नसते. त्यामुळे मुंबई गर्दी नसते, फक्त हिंमत तेवढी पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईच्या लोकांना प्रवास करणं पण फार सोपं आहे. आता तुम्हाला दाखवलं नेमकं की आज नेमका एका प्लॅटफॉर्मवरनं दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर कसं जायचं. तुम्ही म्हणाल काय, हे काय शिकवण्याची गोष्ट आहे का? पण सांगावं लागतं. आता हळूहळू हळूहळू आपण पुढे जात राहू. चला, आता माझं ऑफिस आलेलं आहे. पुन्हा भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्याला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय बाय.